उपवास म्हणजे केवळ धार्मिक विधी नाही, तर तो आपल्या शरीरासाठी आणि मनासाठी एक वरदान आहे. उपवासामुळे शरीरातील अनेक प्रक्रिया सुधारतात आणि आरोग्य चांगले राहते. चला तर मग उपवासाचे काही महत्वाचे फायदे सविस्तरपणे पाहूया. 1. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकतो. आपण दिवसभर जे अन्न खातो त्यातील काही विषारी घटक शरीरात साठून राहतात. उपवासामुळे पचन संस्थेला आराम मिळतो आणि हे विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. उदाहरणार्थ, जेव्हा आपण उपवास करतो तेव्हा आपले शरीर ऑटोफॅजी नावाची प्रक्रिया सुरू करते. या प्रक्रियेत शरीरातील खराब झालेले पेशी आणि अनावश्यक घटक नष्ट होतात, ज्यामुळे शरीर स्वच्छ होते. 2. वजन नियंत्रणात ठेवतो. उपवासामुळे कॅलरीचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. उदाहरणार्थ, जर तुम्ही आठवड्यातून एकदा उपवास केलात तर तुम्ही दर महिन्याला काही प्रमाणात वजन कमी करू शकता. 3. पचनक्रिया सुधारतो. उपवासामुळे पचन संस्थेला आराम मिळतो, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. उदाहरणार्थ, जर तुम्हाला अपचनाचा त्रास असेल तर उपवासामुळे तुम्हाला आराम मिळू शकतो. 4. मानसिक आरोग्य सुधारतो. उपवासामुळे मन शांत होते आणि ताण कमी होतो. उदाहरणार्थ, उपवासामुळे सेरोटोनिन नावाच्या हार्मोन्सची पातळी वाढते, ज्यामुळे मन प्रसन्न राहते. 5. रोगप्रतिकारशक्ती वाढवतो. उपवासामुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते, ज्यामुळे आजारपण दूर राहतात. उदाहरणार्थ, उपवासामुळे शरीरातील व्हाईट ब्लड सेल्सची संख्या वाढते, ज्यामुळे शरीराला रोगांशी लढण्यास मदत होते. 6. रक्तातील साखर नियंत्रित करतो. उपवासामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते, ज्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांना फायदा होतो. उदाहरणार्थ, उपवासामुळे इन्सुलिनची संवेदनशीलता वाढते, ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. 7. हृदय आरोग्य सुधारतो. उपवासामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. उदाहरणार्थ, उपवासामुळे LDL नावाच्या खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणि HDL नावाच्या चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. 8. मेंदूचे कार्य सुधारतो. उपवासामुळे मेंदूचे कार्य सुधारते आणि स्मरणशक्ती वाढते. उदाहरणार्थ, उपवासामुळे BDNF नावाच्या प्रथिनाची पातळी वाढते, ज्यामुळे मेंदूच्या पेशींचे आरोग्य सुधारते. 9. त्वचेसाठी फायदेशीर. उपवासामुळे त्वचेतील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात, ज्यामुळे त्वचा चमकदार आणि निरोगी राहते. उदाहरणार्थ, उपवासामुळे त्वचेतील पिंपल्स आणि ब्लॅकहेड्स कमी होतात. 10. दीर्घायुष्य. काही संशोधनानुसार उपवासामुळे दीर्घायुष्य वाढू शकते. उदाहरणार्थ, उपवासामुळे सेल्युलर रिपेअरची प्रक्रिया सुधारते, ज्यामुळे शरीरातील पेशी अधिक काळ निरोगी राहतात. उपवास करताना घ्यावयाची काळजी. उपवास करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. गरोदर महिला, लहान मुले आणि गंभीर आजार असलेल्या व्यक्तींनी उपवास करणे टाळावे. उपवास करताना भरपूर पाणी प्यावे आणि हलका आहार घ्यावा.